आज मी अत्यंत आनंदात आहे. माझी विडंबना करणाऱ्या एका तरी पापाला त्याच्या पापाचे प्रायश्चित मिळाले. मगाशीच दृष्टीतून दादा घाईने आनंदाची बातमी देऊन गेला. मन कसं आनंदानं थुई थुई नाचू बागडू लागलं. वाईट वाटतं एकाच गोष्टीचं. ह्या लढाईत गुरु द्रोणाचार्य आणि पितामहाचाही वध झाला. मन कसं भयकंपित झालं. नको नको वाटते ती लढाई आणि ती सूट घेणं. पण मला असं हळवहून कसं चालेल. अजून तो पापात्मा दुर्योधन जीवित आहे. दमदार चालणं ऐकू येत आहे. खचितचा भीमसेन महाराजांच्या पावलाचा आवाज असेल. पांचाली पांचाली पांचाली, आनंदी आनंद. ज्या दिवसाची तू 13 वर्षे आतुरतेने वाट पाहत होतीस, आज तो सुदिन उगवला. ज्या मदानाने तुझ्या वस्त्राला हात घातला, त्या पालवी दुःशासनाचा मी माझ्या गदेनं डोळा डोळा केला. रक्त मांस मिश्रित मातीत मिसळला तो उन्मत्त खरपुरुष. दुःशासनाचं हृदय मी माझ्या गदेनं विदीर्ण केलं. दुःशासनाच्या रक्तानं मापलेल्या हातानं मी आता तुझे वेणी बंधन एक क्षण धीर धरा ना. सम्राटगणेच्या जखमा आहेत त्या, वीरांचे भूषण आहेत त्या जखमा. माझ्या प्रियेनं विटंबनेच्या सोसलेल्या जखमापेक्षा कशा भयंकर आहेत. प्राणवल्लभे, तू सोसलेले विटंबनेचे गाव यापेक्षाही अधिक भयंकर होते. हृदयेश्वरा, काळजाच्या कुपीत विटंबनेचे दूध बंद करून रात्री तळमळत काढल्या मी आपणाला आणि पार्थ महाराजांना चितवत राहिले. देवाला विनवत राहिले. देवा, असलं तू कधीही कुणाही स्त्रीला देऊ नकोस. तथास्तु ताई, तथास्तु. श्री अबला दिनाना या पृथ्वी तलावर निर्भयतेने वावरता यावे म्हणूनच मी खल निर्दलनाचे कार्य आरंभले आहे. मनाचा थरकाप उडवणाऱ्या त्या दुःशासनाचा मृत्यू पाहून कुणी खलपुरुष स्त्रीची विटंबना करायला जगणार नाही. प्रिय पांचाली, दादांचा पराक्रम पाहण्यासाठी तू तिथं असायला हवी होतीस. दादांचा आवेश पाहून या नसेने तू थरारून गेली असतीस. दादाची एक प्रतिज्ञा तुझ्या वेणी बंधनाने पूर्ण होत आहे. चला, दादाची प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. आता वेणी बंधनाचा सोहळा आटोपला होता. भीमाची आधी प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. हे आकाशतीत देव देवतानो, यक्षी किन्नरानो, द्रौपदीच्या आनंद सोहळ्यात सामील व्हा. त्या दुःखी कष्टी मनावर मायेची फुंकर घाला. द्रौपदी या आज्ञावर बैठ. सत्याचा पाठीराखा परमेश्वर याची प्रचिती आली. आज तुझ्या मुख कमलावर उमललेलं हे हास्य पाहून आम्ही सर्व बंधू अत्यानंदित झालोय. स्वयंवर मंडपात लक्षभेद झाल्यावर तुझ्या मुख कमलावर उमललेलं ते स्मित हास्य आता पुन्हा प्रत्ययाला आलं. नरश्रेष्ठा, हे सुहास्य दिवसेंदिवस वृद्धिगत होत जाणार. माझ्या भगिनीच्या मस्तकावर सम्राज्ञी पदाचा अभिषेक झाला की माझं येथील कार्य समाप्त. सम्राज्ञी नको बंधुराया, नका. एकदा दूध सभेत लाशनास्पद सम्राज्ञीपद भोगलं आणि लाशनास्पद विटंबना नशिबी आली. सम्राज्ञी या शब्दाची भीती वाटते रे बाहुराया, जास्ती वाटते. भीती वाटते का पापात्म्या दुर्योधनाची.
प्रिये, दुर्योधनाची भीती तू आता मनातून काढून टाक. दुर्योधनाला ज्या दिवस जीवित ठेवणार नाही मी, त्यासाठी तू आजचा आनंद कमी करू नकोस. खरा ना कृष्णा? तू दुरूनच बोल बाबा. मला तुझी भीती वाटते. तुला माझ्यातही दुःशासनाकडे जायचं. अरे दुःशासनाचा मृतदेह अग्निदहनासाठीच मिळाला नाही. भीमा, अरे मैत्री संपलं, विभय संपलं, त्यात मोठं इतकं काही नाही. ताई, भीमा, आम्ही निघालोय. चल धनंजया.